हॅलो हॅलो एव्हरीवन. राधा राधा. कसे आहात सगळे? नक्की मस्त जसा. चला, मी एक नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आली आहे की पुढचा महिना तुमच्यासाठी कसा असेल फायनान्शियली. फक्त फायनान्स याच्यामध्ये आपण फक्त बघणार आहोत की करिअर वाईज तुमच्याकडे पैशांचा येवा कसा असेल, स्टेबिलिटी काही आहे का, किंवा तुम्ही काय केलं पाहिजे, कशी असेल तुमच्यासाठी. नवीन नवीन संध्या येत आहेत का तुमच्याकडे, त्या संधींचा फायदा तुम्ही कसा उचलला पाहिजे. जर काही ब्लॉकेजेस आहेत मनी रिलेटेड तर ते ब्लॉकेजेस कसे रिमूव्ह करायचेत आपल्याला, त्याच्यावर आता आपण ट्रेडिंग घेऊयात. ठीक आहे. सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड दाखवायचं युनिवर्सला. आपण ग्रॅटिट्यूड का दाखवतो? कारण युनिवर्स ऑलरेडी आपल्याला भरभरून देतोय. भगवंत आपल्याला भरभरून देत आहे. थोडंसं जर आपण थँकफुल असलं सगळ्या गोष्टींसाठी तर ते किती अजून 4 पटी जास्त आपल्याला मिळेल, हो की नाही. त्यासाठी भरभरून ग्रॅटिट्यूड दाखवा युनिवर्सला. आणि सगळ्यांनी आपापल्या गार्डियन्स एंजलला रिक्वेस्ट करायची की तुमचं गायडन्स परफेक्ट येऊ देत आणि तुम्हाला सगळे रीडिंग रेझोनेट होऊ देत, सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह होऊ देत मनी रिलेटेड, आणि नक्की काही ना काही मार्ग मिळेल यातून, अशी मी पण त्यांना विनंती करते. तर आपण आता स्टार्ट करूया. ठीक आहे. हे युनिवर्स, हे श्रीकृष्ण भगवान, हे राधाराणी, हे महाकाली, शिवजी, गार्डियन्स एंजल, हे आर्कएंजल्स, प्लीज गाईड करा, प्लीज गाईड करा आम्हाला, मार्ग दाखवा. नेक्स्ट मंथ ऑक्टोबर महिना आमच्यासाठी कसा जाणार आहे, प्लीज गाईड करा. हे युनिवर्स, ऑक्टोबर महिना युनिवर्ससाठी कसा असेल, प्लीज त्यांना गाईडन्स द्या. युनिवर्स नेक्स्ट मंथसाठी आम्हाला गाईडन्स द्या, गाईडन्स द्या प्लीज. युनिवर्स आमच्याशी कनेक्ट व्हा. ठीक आहे. चलो, बॉटम ऑफ द एंड खूप छान कार्ड आलेलं आहे. भयंकर स्टेबिलिटी असणार आहे. खूप सारे रोड ओपन होणार आहे आणि खूप पॉझिटिव्ह अशा कॉन्फिडन्सने तुम्ही त्या करिअरमध्ये स्टेबिलिटी आणणार आहेत. जे आता नवीन स्टार्टअप करतायत त्यांच्यासाठी पण खूप छान ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत आणि ते खूप छान ग्रॅब करताना दिसत आहेत. ठीक आहे. युनिवर्स प्लीज गाईड करा. युनिवर्स प्लीज गाईड करा. मी कार्ड आधी सगळे ठेवून घेते व्यवस्थित. ओ ठीक आहे. मला वाटतं आता सगळे कार्ड दिसतील तुम्हाला. थँक यू युनिवर्स फॉर एव्हरीथिंग, थँक यू युनिवर्स फॉर एव्हरीथिंग, थँक यू युनिवर्स फॉर एव्हरीथिंग. मला तरी असं वाटते की या ठिकाणी ना
नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तुमचे, ठीक आहे. किंवा आत्ता येऊन गेलेल्या ज्या संध्या आहेत आणि त्या तुम्हाला घेता नाही आल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काही ॲक्शन नाही घेतली किंवा त्या रिसिव्ह नाही केल्या प्रॉपर, त्याच्यामुळे त्या तुमच्या हातातून गेल्यात आता पूर्ण. त्याच्यावर तुम्हाला आता काही ॲक्शन घेता येणार नाही आहे. चांगल्या चांगल्या संध्या हातातून तुम्ही गमावलेल्या आहे असं दिसतंय. नवीन संध्या येताना एकही दिसत नाही आहे, ठीक आहे. उलट थोडीशी पैशांची हानी होताना दिसते मला ऑक्टोबर महिन्याच्या स्टार्टिंगला, ठीक आहे. मेडिकल इश्यू येऊ शकतात, ठीक आहे. काहीतरी वस्तू खराब होताना दिसत आहेत किंवा मेकॅनिझममध्ये खूप पैसा जाताना दिसतोय. सो त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेसफुल होताना दिसताय, ओव्हर थिंकिंग होताना दिसते. सो ती थोडीशी सांभाळायची तुम्ही, ठीक आहे. खूप अग्रेसिव्ह होताना दिसताय या महिन्यामध्ये, थोडंसं त्याच्यावर काम करण्याची गरज आहे तुम्हाला, ठीक आहे. थोडंसं तिथे पैशांची हानी होताना दिसते. सो ते तुम्ही व्यवस्थित सिच्युएशन हँडल करायची, ठीक आहे. एक आठवड्यानंतर किंवा 2 आठवड्यानंतर म्हणजे ऑक्टोबरच्या मिडमध्ये 15 दिवसानंतर काहीतरी छोट्या मोठ्या प्रॉफिटमध्ये छोटा मोठा प्रॉफिट होताना दिसतोय. त्याच्यामध्ये तुम्ही सेलिब्रेशन करताना दिसताय की आता ही अपॉर्च्युनिटी मिळाली किंवा हे जे मला हवं होतं ते मिळालं आहे आणि त्याच्यात मी आता थोडंसं एन्जॉय वगैरे करतो, ठीक आहे. सो त्याच्यामुळे पण तुम्हाला थोडं नजरटोकचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा गोष्टी खराब होऊ शकतात. थोडंसं तिथे मनासारखं नाही झालं त्याच्यामुळे थोडंसं अग्रेसिव्ह नेचर होताना दिसतोय. सो ते नाही करायचं आहे, त्याच्यावर कंट्रोल आणायचं आहे, ठीक आहे. साधारण 15 दिवस तुमचे सुरुवातीचे 15 दिवस थोडेसे स्ट्रेसफुल असतील, अग्रेशनमध्ये जातील. सो ते 15 दिवस गेल्यानंतरचं थोडंसं कम्युनिकेशन खूप स्ट्रॉंग होताना दिसतंय. एखादी छानशी गुड न्यूज मिळू शकते करिअरमध्ये किंवा तिथे एखादा इंटरव्ह्यू पास होऊ शकतात. काहीतरी कम्युनिकेशन खूप छान प्रकारे तुम्ही घडवून आणताय असं दिसतंय मला, ठीक आहे. आणि तिथून पुढे म्हणजे 16-17 तारखेनंतर 16 तारीख खूप स्ट्रॉंगली 16 तारखेनंतर तर खूप छान असणार आहे. कामामध्ये प्रगती असेल, स्टेबिलिटी असेल आणि रिलेशनशिप मेंटेन कराल तिथे. ऑफिसमध्ये पण कलिगबरोबर सगळं व्यवस्थित असेल, ठीक आहे. म्हणजे फायनान्समध्ये पण स्टेबिलिटी वाढताना दिसते 16 तारखेनंतर, ठीक आहे. आधीचे 15 दिवस तुम्हाला खूप जपून वापरायचे आहेत, खूप जपून. 15 दिवस आधी थोडंसं वेळ खराब आहे. 15 दिवसानंतर म्हणजे 16 तारखेनंतर तर खूप छान आहे, खूप सगळं छान होताना दिसते. सेविंग्ज होतील, थोडे साईडला काढताना दिसत आहेत किंवा चांगल्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब करताना दिसत आहे, ठीक आहे. तर ह्या थोड्या नजरटोकच्या पण थोड्या गोष्टी होताना दिसत आहेत. तर तिथे थोडंसं तुम्ही काळजी घेतली पाहिजे. प्रोटेक्शन घ्या. प्रोटेक्शनसाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे, नरसिंह भगवानांचं तुम्हाला मंत्र डेलीमध्ये करायचंच आहे, ठीक आहे. तर ते तुम्ही डेली तो मंत्र म्हणाच, 108 टाईम म्हणा, ज्याच्याने तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल, निगेटिव्हिटी दूर राहील, कोणतीही निगेटिव्हिटी तुमच्यावर हावी होणार नाही. काय होतं, निगेटिव्हिटी डोक्यामध्ये असली की आपण गोष्टी चांगल्या समजू शकत नाही, विचार करू शकत नाही, हो ना. अग्रेशनमध्ये सगळ्या अग्रेसिव्हलीच गोष्टी घेत असतो. तर ते नाही झालं पाहिजे आणि खास करून करिअरमध्ये तर ते नाहीच झालं पाहिजे. त्याच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून नरसिंह भगवानांचा तुम्ही मंत्रचा जाप करा डेली, किंवा नरसिंह कवच आहे डेली नरसिंह कवचचं पाठ करा. तो नरसिंह कवचचं इतका सुपर लेअर बनतात आपल्या बाजूला, इतकं छान असं कवच बनतं ना, त्याच्याने तुम्हाला स्वतःला एनर्जी फील होईल, तुम्हाला स्वतःला एनर्जेटिक वाटेल, खूप प्रोटेक्टिव्ह फील होईल. त्याच्यामुळे तुम्ही ते नरसिंह कवच वाचू शकता. काही नाही, डेली 5 ते 7 मिनटं लागतात फक्त वाचायला. सो तुम्ही ते वाचू शकता, नरसिंह कवच, ठीक आहे. ऑरा क्लिन्झिंग ठेवा डेली. तर ह्या बेसिक छोटं तुम्ही तुमच्यासाठी केलंच पाहिजे. आणि निगेटिव्हिटीवर जास्त विचार नाही करायचा आहे की काहीतरी मेडिकलमध्ये पैसा जाईल किंवा वस्तू खराब होतील त्याच्यामध्ये पैसे जातील, ही निगेटिव्हिटी नाही घेऊन चालायचं. ही गोष्ट ही खूप पॉझिटिव्ह आपल्याला इथं गायडन्स मिळालं आहे की आपल्याला त्यात ते झाल्यानंतरही जे होणार आहे ते होणार आहे, ते नाही व्हावं म्हणून किंवा ते कमी प्रमाणात व्हावं आणि त्यातून आपण स्वतःला कसं
काम आणि स्टेबल ठेवू शकतो, याच्यासाठी आपल्याला कळालेलं आहे, गायडन्स मिळालेलं आहे की आपण ते काय केलं पाहिजे नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की 16 तारखेपासून खूप छान अशी प्रगती होताना दिसते कामामध्ये, स्टेबिलिटी खूप छान येताना दिसते, फायनान्स हळूहळू ग्रो होताना दिसतोय, तर त्याच्यावर आपण काम करायचं आहे. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह गोष्टी घ्या आणि स्वतःसाठी डेली 108 टाईम डेली नरसिंह भगवानाचं चॅन्टिंग करा. ठीक आहे. चलो, युनिवर्सला खूप सारं थँकफुल दाखवा, ग्रॅटिट्यूड दाखवा, ज्याच्याने तुम्हाला अजून भरभरून तुमच्या रूप ओपन होतील. आणि ह्या रिडिंगसाठी युनिवर्सला थँक्यू म्हणा. ओके, बाय बाय, राधा राधा.